बरोबर 6:30 वाजतील आणि त्यानंतर फायनल आपल्या पुढे समोर येणार आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय की वेळ वाचवा। आता सेमी फायनल आहे, त्या कारणाने डान्सिंग अंपायर गोट्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, त्याचा डान्स आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल। चला पंचांनाही आम्ही विनंती करतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचू द्या। चला सामन्याला सुरुवात करतोय आपण। ऑफिशियल पंच लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या। 3 षटकांची लढत आहे याची नोंद घ्या। मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे टीम जीसीसी दोंडेवाडी। अभिनंदन, परंतु या दोन टीम मधून जो संघ जिंकेल तो मात्र मेगा फायनल मध्ये टीम जीसीसी दोंडेवाडी यांच्यासोबत खेळताना पाहायला मिळेल। चांगलं क्रिकेट आपल्याला संपूर्ण दिवसभर पाहायला मिळालं। अंतिम 2 मॅचेस या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची गर्दी आता मात्र तुम्हाला पाहायला मिळते। थोडंसं स्पीड अप घ्या, घाई करा थोडीशी। 3 षटकांची लढत आहे। एकाच तालुक्यातले 2 नामवंत संघ तुम्हाला अगदी समोरासमोर पाहायला मिळत आहेत। एका बाजूला टीम सोमेश्वरवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम असरे 11 असरे। सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। पंचांना विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करा। गोटे अंपायरचं स्वागत करूया। सर्वांना विनंती करतो एकदा टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे। गोटे अंपायर अगदी ऍक्शन मोड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। सेमीफायनलचा सामना आहे, परंतु जास्तीचा वेळही सुद्धा आपल्याला घेता येणार नाहीये, कारण 2 मॅचेस इथून पुढे आपल्याला खेळवायच्या आहे आणि अंधाराचा सामना कोणालाही करायचा नाहीये। त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो अगदी 15 मिनिटांच्या आतमध्ये सत्र क्रमांक 1 इथे समाप्त झालं पाहिजे। टायमिंग आम्ही इथे सेट करतोय। टायमिंग आहे आता 6:06 या ठिकाणी होत आहेत। सामन्याला आपण सुरुवात करूया। पहिला बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आसरे टीम कडून ओपनिंग जोडी दाखल होताना पाहायला मिळते। प्रशांत चौधरी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सतीश सनस। मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं सतीश सनस आणि संपूर्ण आसरे टीम थोड्याशा धावा कमी झाल्या होत्या, परंतु ती मॅच बनवली होती टीम कुसुंबीच्या विरोधात, कारण नितीन सनस यांनी एक चांगलं षटक हाताळलं। शेवटचं षटक 9 धावा डिपेंड केल्या होत्या। पहिला बॉल जगन्नाथ मांढरे निघालेत। पहिल्या बॉल इथे कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत। पहिल्या बॉल वरती पहिली विकेट आली थँक्यू सो मच। अगदी गुड अंपायर आणि आमचे मोटू पतलू यांचा डान्स आपण पाहिला। चला बॅटर लगेच चला मैदानाच्या आतमध्ये। थोडंसं आम्हाला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे, कारण गोटे अंपायर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल झालाय मोटू पतलू आहे, त्यासाठी तुम्हाला संधी देतोय, परंतु बॅटर तुम्ही थोडासा वेळ करताय। आसरे टीम आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये। स्पर्धा आपलीच आहे आणि आपल्या स्पर्धेला आपण थोडासा वेळ वाचवा। मैदानाच्या आतमध्ये किरण सनस बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील। थोडीशी बदल केलाय बॅटिंग ऑर्डर मध्ये, कारण प्रशांत मागील मॅच मध्ये 1 डाऊन पोझिशन मध्ये आले होते, पण तो आता किरण सनस यांना संधी दिली। पहिला बॉल त्याच्यावरती विकेट आले। जगन्नाथ पांढरेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। लेट्स प्ले, मॅच सुरू करा। ओके, अगदी गोटे अंपायर त्यांनाही माहित आहे बापूंची स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा कंप्लीट होणं गरजेचं आहे, त्या कारणाने तेही काळजी घेत आहेत। आता किरण सनस स्ट्राइक एंडला पहिला बॉल खेळतील। जगन्नाथ मांढरे सोमेश्वरवाडी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली। या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, परंतु अगदी पंच स्पष्ट नकार देत आहेत। ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली। डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते अवे फ्रॉम द बॉडी। डॉट बॉल, 2 बॉल 1 विकेट 0 रन। ही सुरुवात आहे सेमीफायनल क्रमांक 1 ची, म्हणजे अंतिम सेमीफायनल आहे, त्याच्यानंतर फायनल। जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज। पुढचा बॉल किरण सनस बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये। हा फटका फसला आहे इथे, मात्र पॉइंट रिझन मध्ये टिपलाय जाईल। आणखी एका विकेटचं पतन।
निवडाली बरोबर माझा पोपट दिसला निवडाली बरोबर माझा पोपट दिसला निवडाली बरोबर माझा पोपट दिसला थँक्यू. 3 चेंडू 2 विकेट 0 रन. वॉट अ बॉलिंग एनालिसिस. काय बॉलिंग परफॉर्मन्स आहे. जगन्नाथ मांढरे सोमेश्वरवाडी गावचे खेळाडू आहेत, वाई तालुक्यातील खेळाडू आहेत. प्रीमियर लीग म्हटलं ना की या खेळाडूला खऱ्या अर्थाने जास्तीची बोली लागते. प्रीमियर लीग खेळाडू म्हणून जगन्नाथ मांढरेकडे त्याच्याकडे पाहिलं जातं. आज चांगली बॉलिंग करताना आपण पाहतोय. 3 बॉल हाताळले, 2 विकेट प्राप्त झालेत, 0 रन. वॉट अ बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग. नितीन सनस आता स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. बॉल क्रमांक 4. या बॉलवरती काय घडेल. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, अगदी पायाला लागलाय बॉल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 22 स्वरूपामध्ये ही रन असेल. श्री गणेश झालाय सेमीफायनल तुम्ही पाहताय. रायरी ईश्वर चषक 2025 ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी भोर तालुका यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अंतिम चरणामध्ये ही स्पर्धा आले. सेमीफायनल तुम्ही पाहताय. सतीश सनस आता मात्र फेस करतील जगन्नाथ मांढरे यांना. हलक्या हाताने टाकलेला बॉल लेग साइडला खेचून मारलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. मोटू पतलू अगदी मनोरंजन करतायत प्रेक्षकांचं. काय झोपून डान्स केला यार. झापूक झुपूक. क्या बात आहे मोटू पतलू. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल आहे. सतीश सनस बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लेग साइडला वन्स मोर त्याच जागेवरती कार्यक्रम केलाय. याही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावा मिळतील 4. वाह भाई क्या बात आहे. आणि टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे यार. गोट्या आणि मोटू पतलू एक साथ मध्ये डान्स खूप चांगला करतायत. प्रेक्षकाचं मनोरंजन करतायत. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर अगदी 4 मिनिट घेतलेत या पहिल्या षटकासाठी. थोडंसं फास्ट खेळा आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय. थोडीशी घाई करा. बॅटिंग करणारी टीमला मी विनंती करतोय तुमचे बॅट्समनही रेडी होणं गरजेचं असेल. आता मात्र बॉलिंग मार्गवरती आपण जर पाहिलं तर आयुष आलाय. वाई तालुक्याचा जसप्रीत बुमराह मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. कमी वयाचा खेळाडू आहे आणि कमी वयामध्ये हा खेळाडू चर्चेमध्ये आलाय. जसप्रीत बुमराह पहिला बॉल बॅकफुटला गेले. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. टॅप स्ट्रोक, परंतु इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ही खासियत आहे टीम सोमेश्वरवाडीची. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॉलिंग, परंतु दुसऱ्या षटकामध्ये वाई तालुक्याचा जसप्रीत बुमराह मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. आयुष या बॉलवरती पुन्हा अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. दुसरा डॉट बॉल आहे. नॉन स्ट्राईकला सतीश सनस थोडेसे चिडलेत. अगदी त्यांना माहित आहे एका बॉलची किंमत काय आहे. कारण 3 षटकांचा सामना आहे. तुम्ही 50 ओव्हरची मॅच खेळत नाहीये. डॉट बॉल चालणार नाहीये. कमी षटकांची मॅच आहे. तिथे तुम्हाला आक्रमक फलंदाजी करावी लागते. चौकार षटकार मारावेच लागतात. 2 बॉल डॉट आल्यानंतर थोडंसं प्रेशर मध्ये नितीन सनस येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागली 9. पुढचा बॉल लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न होता. इथे विकेट प्राप्त होऊ शकले असते. लागोपाठचे 3 बॉल डॉट केलेत. मित्रांनो जसप्रीत बुमराह नाहीये, परंतु आयुषची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वॉट अ बॉलिंग. सुपर बॉलिंग. जागेवरती उभं केलंय नितीन सनस यांना. पहा एका बाजूला अनुभव आहे तर एका बाजूला युवा खेळाडूचा हा अनुभव आहे. आता मात्र या मॅच मध्ये युवाची हवा आहे. पहा कमी वयाचे खेळाडू आहेत. वय वर्ष 16 आहे आयुषचं. आणि या कमी वयामध्ये काय बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल
फटका फसलाय, हवेमध्ये स्टँड झालाय, आयुष स्वतः बॉल खाली येईल आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 4 बॉल मध्ये कोणती रन नाही, विकेट देऊन गेलेत. आइए डीजे. थँक्यू सो मच. पहा, याला तर क्रिकेट म्हटलं जातं. पहा, 3 बॉल डॉट आले, त्यानंतर स्ट्रोक फसला हवेमध्ये, अगदी थोडेसे गोंधळून गेले होते. आपण जर विचार केला तर नितीन सनस यांचा प्रेशर मध्ये आले होते. पहा, खूप अनुभव आहे, 40+ खेळाडू होते, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवीन असतो आणि नवीन दिवसाची सुरुवात तुम्हाला पुन्हा शून्यापासून करावी लागते. आज मात्र युवाची हवा पाहायला मिळते. 4 बॉल त्यांनी टाकले, विकेट प्राप्त केले, आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये. प्रशांत आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. वा, काय बॉलिंग केले यार, कडक बॉलिंग केले, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. आयुषचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. बॉल क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये, लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. काय क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळाली, अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहायला मिळाली. प्रत्येक बॉलवरती बॅट्समनला प्रश्न विचारलेत आयुषने. सोमेश्वरवाडी गावचा हा खेळाडू, वाई तालुक्याचा खेळाडू, चांगली बॉलिंग बनावी लागेल. 5 चेंडूमध्ये 1 विकेट प्राप्त करताना केवळ 1 धाव खर्च केले. ओम साई MTC, कौतुक करावं लागेल त्यांचंही. त्या ठिकाणी प्रशांतला त्या ठिकाणी इजा होताना पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था करा लगेच. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. एकंदरीत स्पर्धा आपण पाहिली तर सुपर डुपर स्पर्धा राहिली. रायरेश्वर चषक 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, पर्व क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा, वर्ष क्रमांक 1 मध्ये ही स्पर्धा आपण पाहिली होती. त्यापेक्षा अधिक चांगली क्रिकेट स्पर्धा पर्व क्रमांक 2 मध्ये करण्यात आली. आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा म्हणायला काय हरकत नाही. भूमिपुत्र मैदान आहे, अगदी प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये प्रेक्षक आलेत, बसलेत, मनमुराद आनंद घेत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. कोपरखेरणा, घनसोली आणि वाशी विभाग म्हटला की अगदी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. अनेक क्रिकेट स्पर्धांना इथे प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहायला मिळते. आज मात्र रायरेश्वर चषक 2025 मध्ये प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि त्यामध्ये हा सामना सुरू आहे. आयुषचा शेवटचा बॉल आहे, थोडंसं घाई करा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 6:06 हा सामना सुरू झालाय. आतापर्यंत 10 मिनिट या ठिकाणी समाप्त होत आहेत. गुड एम्पायर प्लीज कंटिन्यू. ओके, शेवटचा बॉल. आयुष काय बॉलिंग केली यार, शेवटचा बॉल सतीश सनस स्ट्राइक एंडला. 10 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. हा बॉल आयुषचा, यावेळेस लेग साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. काय षटक हाताळलंय मित्रांनो. बॉलिंग अनालिसिस जर तुम्ही पाहिली या षटकामध्ये ना, तर केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केले. वय वर्ष आहे 16 आणि वाई तालुक्याचा जसप्रीत बुमराह. क्वालिटी बॉलिंग, सुपर बॉलिंग. 2 षटकांमध्ये धावा केवळ स्कोरबोर्डती लागल्यात. 11 धावा, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सोमेश्वरवाडी कौतुक करावं लागेल, काय क्वालिटी बॉलिंग केले यार, कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. सत्र क्रमांक 2 मध्ये आपण लगेच जाणार आहोत. 11 मिनिटांमध्ये 2 षटक तुम्ही हाताळलेत. इथून पुढे 4 मिनिटाचा खेळ. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला आता हे शेवटचं षटक समाप्त करावं लागेल. बॉलर्स राहुल बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. केवळ 11 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. बॅटिंग आपण जर पाहिली असरे टीमची या मॅच मध्ये झालेली नाहीये. आता ज्या सर्व आशा असतील त्या फक्त सतीश सनस यांच्या खांद्यावरती आहेत. आता सतीश सनसला ह्या 6 बॉल मध्ये 4 बॉल कमीत कमी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. सामना सुरू करा. राहुल बॉलिंग मार्कवरती पाहताय तुम्ही. सतीश सनस बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सत्र क्रमांक 1 मध्ये तुम्ही पाहताय रायरेश्वर चषक 2025. फुल टॉस बॉल आहे, चुकलेत खेळण्यासाठी. कुठे मारायचा होता बॉल, कुठे गेलाय, परंतु धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. ऑन साइडला मारायचा होता, गेला बॉल ऑफ साइडला. फुल टॉस बॉल होता. नशिबाची साथ मी म्हणेन खऱ्या अर्थाने बॉलरला मिळाले, कारण फुल टॉस बॉल सतीश सनस एक हुकलेत, नशीबच म्हणायचं. राहुल फिरकीचा जादूगार. गोलंदाजी तुम्ही त्यांची ऍक्शन पहा, वेगळी आहे.
पाठीमागच्या षटकामध्ये तुम्ही जसप्रीत बुमराची ॲक्शन पाहिली, आयुषचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं होतं गेली 3 ते 4 वर्ष ही ॲक्शनसाठी तो मेहनत घेतोय आणि आज खऱ्या अर्थाने तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती आता राहुल आलेत. रवींद्र जडेजाची आठवण येते मला या बॉलरकडे पाहिलं तर. फुल टॉस बॉल आहे. कव्हर्स रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलने गॅप शोधलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू सो मच. आणि बऱ्याच कालावधीनंतर एक चौकार आलाय, कारण सतीश सनस यांची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. 2 चेंडूमध्ये 6 धावा स्कोरबोर्डती त्यांच्या माध्यमातून आल्या. तर धावफलक आपण पाहिलं तर 17 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. आणखी काही धावा तुम्हाला कराव्या लागतील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सतीश सनस स्ट्राईक एंडला आहेत. थोडीशी घाई करा सतीश सनस, आपल्याला विनंती आहे, कारण जवळपास आता सूर्यास्त झालाय. अंधार पसरायला वेळ लागणार नाही. यानंतर फायनल आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या स्पर्धेला पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांनी पसंती दिली. रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा धोंडेवाडी गाव, चिखलगाव गाव आणि त्यामध्ये धोंडेवाडी. क्या बात आहे. पुढचा बॉल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉल टाकलाय. बॉलला फक्त टॉस केलं होतं, फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गती काढून घेतली होती बॉल मधली. वा, रिलीज पॉइंटला बॉल आपण ज्या पद्धतीने सोडला. रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारी ही ऍक्शन आहे या बॉलरची. राहुलची कमालीची बॉलिंग. पुढचा बॉल, आणखी एक स्ट्रोक लेग साइडला पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं डिपाइन लेगला आहेत. दुसरीचा प्रयत्न, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आउट करण्याची संधी आहे. रनआउट स्वरूपामध्ये खेळाडू मात्र बाद होताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. सोमेश्वर वाडी टीमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण काय बॉलिंग केले यार. प्रत्येक बॉलरनी ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, होमवर्क अगदी पक्का करून आले होते आणि त्या पद्धतीने चांगली बॉलिंग केले. पुढचा बॉल, या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत रनआउटची संधी आणि विकेटचं पतन होत आहे. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल, म्हणजेच फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 19 या डीजे. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल खोलून काढण्याचा प्रयत्न आहे. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा स्कोरबोर्डती लागतात केवळ 20 धावा. 21चं टार्गेट आहे सत्र क्रमांक 2 मध्ये. आणि आसरे टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सतीश सनस आपण मैदानातच थांबा आणि टीमला आतमध्ये घ्या. चला विनंती. आसरे संघ कायम सहकार्य असतं. सतीश सनस यांचं गाव मला वाटतं आसरे जरी असलं तरी धोंडेवाडी नित्यांत प्रेम त्यांचं आहे चिखलगाववरती. त्यामुळे सतीश सर आपण सहकार्य करायचं. आपली जी टीम आहे लगेच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या.
आजचा दिवस आपण पाहिलं सुपर डुपर गेलाय. रायरेश्वर चषक 2025 अप्रतिम स्पर्धा राहिली. पर्व क्रमांक 2 मध्ये जर एवढी मोठी स्पर्धा असेल तर पर्व क्रमांक 3 मध्ये आणखी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटिंग करणारी टीम बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बॅटर आपण लगेच दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. असरे टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. नितीन दादा थोडंसं सहकार्य करा कारण आम्हाला फायनल खेळवायची आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. टीम सोमेश्वरवाडी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आज वाई तालुक्यातील 2 नामवंत संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची रचना करा आपल्याला विनंती आहे. असरे टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा आम्ही तुम्हाला विनंती करतोय कारण यापुढे आपल्याला एक मॅच आणखी खेळवायची आहे. मेगा फायनल असेल. थोडीशी घाई करा आम्हाला सहकार्य करा. 21 ची गरज आहे. पहिलं षटक कोण हाताळेल? सतीश सनस हाताळतील का? किरण सनस हाताळतील का किंवा विशाल हाताळेल? या सर्व गोष्टींची चर्चा केली जाते कारण 21 ची मॅच आहे. ही सुद्धा मॅच असरे टीम सहजासहजी टीम सोमेश्वरवाडीला देणार नाहीये कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं इतिहास पाहिला असरे टीमचा शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते नडतात. चला विनंती पहा 6:25 झालेत. 7 वाजता पूर्ण अंधार होतो त्यामुळे गडबड करायची आहे. थोडीशी घाई करा. मला वाटतं 20 मिनिटं आपण पाहिलं तर 19 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त झालंय. थोडीशी घाई करा. किरण सनस प्लीज. 21 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला निलेश आहेत. नॉन स्ट्राईकला प्रथमेश आहेत आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. सत्र क्रमांक 2 मध्ये 21 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. पहिला बॉल किरण सनस यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती बॉल हवेत खेळलाय. सतीश सनस बॉल खाली आणि इथे कॅच घेण्याची संधी होती. ती संधी हातातून सोडले. 2 धावा स्कोरबोर्डती लागल्या जातील. सोपी कॅच होती. कॅच घेऊ शकले असते. पोहोचले होते बॉल पर्यंत ते लॉंग ऑनला होते आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर मिड विकेट पर्यंत डीप मिड विकेट पर्यंत धावत गेले. बॉल हातामध्ये सापडला होता परंतु तो बॉल सरळ हातातून निघून गेलाय. 2 धावा स्कोरबोर्डती लागल्या जातात. 21 चं टार्गेट होतं. 2 धावा आल्यात. चला पुढील मॅच साठी सज्ज राहायचे दोंडेवाडी टीम. यानंतर आपण 2 षटकांचा सामना खेळणार आहोत. दोंडेवाडी टीम याची नोंद घ्या. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. प्रशांत चौधरी बॉल वरती जातील. त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्या बात आहे. लोअर फुल टॉस होता त्याला मात्र अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे प्रशांत चौधरी यांच्या रूपामध्ये. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडू 3 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आतापर्यंत. हा लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला बॉल म्हणावा लागेल परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे आमच्यापर्यंत. यस आणि स्वतः खेळाडूंनी सांगितलंय की पायाला बॉल लागलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धावा. 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डायरेक्ट हिट त्यांनी केलंय परंतु इथे आपण जर पाहिलं तर बॉलर्सनी बॉल कलेक्ट करणं गरजेचं होतं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 4 बॉल आणि 4 धावा. मॅच चांगली आहे. अप्रतिम मॅच आहे. असरे टीमनी जरी धावा कमी केल्या तरी सुद्धा या धावा डिपेंड करण्याची त्यांच्याकडे ताकद आहे. त्या पद्धतीचे बॉलर्स आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये सतीश सनस यांच्याकडून पहिली चुकी झाले. एक कॅच ड्रॉप झाले. त्यानंतर 4 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल महत्वाचे असतील. किरण सनस चांगली बॉलिंग आतापर्यंत. पुढचा बॉल हा बॉल लेग साइडला पंच केलाय. पाठीमागे फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणीही नाही. बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे चालत आहे. हा येतोय चौकार. टीम सोमेश्वरवाडीचा प्रेशर होता आणि त्या प्रेशर मधून या चौकाराने थोडंसं रिलीज केलंय प्रेशरला. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये.
लेग साइडला पंच केलाय, डीप फाईन लेगला बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा किती मिळतील अगदी पंच सांगतायत. या बॉलवरती 4 धावा आहेत. चौकार. स्कोरबोर्डती लागल्यात. चला लगेचच दुसरं षटक घेऊन या. 9 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये जी हवा होती ती हवा काढून टाकली या 2 चौकारांनी. आणि आपण जर क्षेत्र पाहिलं तर फाईन लेगला हे दोन्ही चौकार आलेत एकाच जागेवरती. चला थोडीशी घाई करा. बॉलर्स आपल्याला विनंती आहे, कारण यानंतर फायनलचा सामना आहे आणि तो सामना आपल्याला पाहायचा आहे. सर्वांना प्रेक्षकांची गर्दी त्याचसाठी आहे. सर्वांना फायनल पाहायचे आहे. प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9 धावांची गरज आहे. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहताय तुम्ही. रायरेश्वर चषक 2025 चा तरण सतीश सनस बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर प्रथमेश आहेत. 9 धावांची गरज आहे. सतीश सनस फिरकीचे जादूगार, कमी गतीचे बॉल हाताळण्यामध्ये माहिर आहेत. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते, परंतु थोडासा वेळ कमी घ्या. 9 धावांची गरज आहे. फटका समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. वाह, क्वालिटी स्ट्रोक आहे. धावा मिळतील 4. चौकार. त्यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. आता केवळ 5 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल मॅच फिनिश केले का पाहावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली आलेत. झेल पकडलाय सी कॉर्नरला. इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रथमेश बाद होत आहेत. रायरेश्वर चषक 2025 अंतिम दिवस, अंतिम चे काही क्षण या स्पर्धेचे. सर्व क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी, त्याच मुख्य व्यासपीठावरती आमचे सर्व पाहुणे आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, आभार मानो, कारण भरपूर प्रेम 2 दिवस या स्पर्धेला देण्यात आलाय. ओम साई MTC लाईव्हचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतायत, परंतु बॉल थांबेल का? थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. जगन्नाथ मांढरेच्या बॅट मधून आलेला अल्टीपल्टी स्ट्रोक. धावा मिळताय 4. चौकार. गरज आहे. सामना लगेच सुरू करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. टॉस केला जाईल. अगदी एका धावेची गरज आहे. JCC दोंडेवाडी आपण तयार राहा. विजेता संघाबरोबर लगेच टॉस केला जाईल. एका धावेची गरज. हलक्या हाताने ढकललाय, सामना फिनिश केलाय. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावाने हा सामना टीम सोमेश्वरवाडीने जिंकलाय. अभिनंदन. या चला करूया आपण टॉस. जगन्नाथ मांढरे चला उडून ते आपले टॉस साठी लवकरात लवकर कॅप्टन पाठवून द्या.